नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी बीडमधून आहे. बीडमधील ओबीसी महामेळावा पुढे ढकललाय. भुजबळांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार होता, मात्र हा मेळावा तुर्तास रद्द करण्यात आलाय. पूरस्थितीमुळे मेळावा पुढे ढकलण्याच्या भुजबळांच्या सूचना आहेत. 28 सप्टेंबरला बीडमध्ये मेळावा होणार होता, जो मेळावा आता पुढे ढकलण्यात आलाय. मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत बीड येथे आयोजित ओबीसी महामेळावा पुढे ढकलण्यात आलेला आहे. मराठवाड्यासह बीड येथे अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता छगन भुजबळ यांनी मेळावा पुढे ढकलण्याच्या सूचना दिल्या. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेत आणि ओबीसी संघटनांच्या वतीनं हा मेळावा पार पडणार होता. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना समता परिषदेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मदत करावी असे निर्देश छगन भुजबळांनी दिले. उद्या 28 सप्टेंबर रोजी बीड येथे आयोजित हा मेळावा आता रद्द करण्यात आलाय. फार मोठा मंडप वॉटरप्रूफ आपण उभा केलेला आहे तिथे, परंतु त्या मंडपामध्ये गुडघाभर पाणी आहे असं तिथले आमचे जे कार्यकर्ते आहेत, सुभाष राऊत आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांनी मला कळवलं आहे. त्यामुळे मी असं ठरवलं आहे की सत्यस्थितीमध्ये हा महामेळावा आपण पुढे ढकलूया. तर पूरस्थितीमुळे हा मेळावा पुढे ढकलण्यात आलेला आहे असं स्वतः मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे आता उद्या होणारा हा महामेळावा पुढे ढकलण्यात आलेला आहे. बीडमध्ये ओबीसी महामेळावा होणार होता. भुजबळांच्या उपस्थितीत होणारा मेळावा तुर्तास रद्द करण्यात आलेला आहे. सध्या मराठवाड्यात अतिवृष्टीचं संकट आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मेळावा रद्द.